प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये 21,000 पुरस्कर्ता आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय विजय उर्फ बाळाशेठ चिंदरकर यांच्याजवळ पुरस्कृत होत आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. रोख रुपये 10,000 पुरस्कर्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत. आबाळमाया हितचिंतक यांच्याजवळ त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रुपये 5,000 आणि पुरस्कर्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय दीपक कदम माऊली पेप्सी वराड यांच्याजवळ त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकासाठी कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं रोख रुपये 3,000 पुरस्कर्ता आहेत. आबाळमाया हितचिंतक यांच्याजवळ त्याचप्रमाणे प्रथम द्वितीय तृतीय व विजेता आकर्षक चषक पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय मंदार मटकर साहेब यांच्याजवळ तसंच या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर यांच्यासाठी देखील पुरस्कर्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70-70 स्पोर्ट चे किट या ठिकाणी पुरस्कृत केलं गेलं आहे. सन्माननीय गणेश मोरजकर व सन्माननीय अवधूत चव्हाण कावळेवाडी यांच्याजवळ पुरस्कृत होताना पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी पुरस्कर्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय प्रणित चव्हाण त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी आपल्याला पुरस्कर्ता पाहायला मिळत आहे. सन्माननीय परेश घोगळे उत्कृष्ट यष्टिरक्षक आपल्याला पुरस्कर्ता पाहायला मिळत आहेत. सन्माननीय लक्ष्मण अडकर त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील आपल्याला पुरस्कर्ता पाहायला मिळतात. सन्माननीय राहुल डगरे यांच्याजवळ जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. शुभारंभ होतोय आज मात्र या तिसऱ्या पर्वाला आबाळमाया चषक 2026 तिसऱ्या पर्वाला सुरुवात होते. दोन तुल्यबळ संघ आमने सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडने देवली तर दुसऱ्या साईडने वराड. एकदा सुरुवात होतोय आज मात्र आबाळमायाच्या या तिसऱ्या पर्वाचा पहिला चेंडू ज्या ठिकाणी खेळायचा होता उजेरला त्या ठिकाणी तर खेळता आला नाहीये. फेकी चेक करावी लागेल मात्र रनिंग बिटवीन द विकेट पहिल्याच चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्याच चेंडूवरती ही अस्तित्वात नसलेली धाव पूर्ण करण्याचा अट्टहास मात्र शेवटच्या क्षणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. उजेर मुजावर आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळाला. त्यानंतर त्याच्याबरोबर आलेला सुशांत नाईक जो नॉन स्ट्राईक एंड वरती आता मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती येतोय. पहिला चेंडू सुशांत साठी मात्र कठीण प्रश्न प्रस्थापित केला गेलाय. भूषणच्या माध्यमातून चिकू जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा स्लोअर वन चेंडू पडल्यावरती चेंडूवरती फिरकीची छाप सोडण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र गोलंदाज एनकडनं भूषण जाधवच्या माध्यमातून सलगचे 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती प्रत्युत्तर नव्हतं ते सुशांत नाईक जवळ. पहिल्या चेंडूवरती बहुधा मिस झालेला थोडासा फटका उजेर हुजावरच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला मिळाला. त्यावरती सिंगल कंप्लीट केली गेली आणि त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवरती स्ट्राईक एंड वरती येत असताना सुशांत नाईक अजूनही लय शोधताना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा चेंडू पडला बाहेर साईडने जाताना पाहायला मिळतोय. अर्थातच ऑफिशियल इशारा येतोय की हा चेंडू स्वैर असल्याचा आणि घोषांकित स्वरूपातील एकदा अशा एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा मिळतात. आतापर्यंत तरी चांगल्या लेंथवरती चाललेली गोलंदाजी थोडासा अतिरिक्त प्रयत्न करण्याचा केला गेला तो मात्र भूषणच्या माध्यमातून आणि त्याचं रूपांतर झालं ते अर्थातच या दुहेरी धाव्यांसाठी 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या बाजूने होते. स्लोवाला चेंडू त्याला जखडलाय मात्र स्पर्धेच्या बहुधा निर्बंधित क्षेत्रात चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झाला एका धावेसाठी होताना पाहायला मिळतोय. मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता तो अर्थातच सुशांतचा मात्र ज्या ठिकाणी क्षेत्र निवडलं गेलं ते क्षेत्र मर्यादित. परत एकदा सुशांतच्या बॅटमॅनला बाच्या डोळे लागतोय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. सुशांतच्या बॅटमॅनला आबाळमाया चषक षटकार पहिला तिसऱ्या पर्वातील षटकार करून ठोकलाय तर सुशांत नाईकच्या बॅटमॅनला येताना पाहायला मिळतोय. सुरेख फटका
जो फलंदाज आतापर्यंत तरी स्वतःसाठी लय शोध होता, जसा चेंडू पुल्लरचा भेटला त्याला मात्र पूल केला, सक्सेसफुल झालाय. परत एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एक धाव ही पूर्ण होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू राजाराम आचरेकर स्वैर जाताना आपल्याला पाहायला मिळतो. ऑफिशियल इशारा आलाय आमच्यापर्यंत, चेंडू स्वैर असल्याचा. रिव्ह्यू नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 10 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आताचा हा स्वैर मारत करत 11 धावा या धावफलकावरती पूर्ण झाल्यात. परत एकदा स्वैर चेंडू, वारंवार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती थोडस स्वैर मारा होताना पाहायला मिळतोय. अबांतरच्या धावेने धावसंख्येवरती भर पडली गेली, धावसंख्या पोहोचते ती 12 धावा या धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही सूर गवसत नाहीये तो मात्र राजारामला. परत एकदा सुशांतच्या बॅटमधनं चेंडूचा प्रवास पाहावा लागतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, लागला अजून एक सुशांतच्या बॅटमधनं क्रॅकिंग षटकार. सुरेख फलंदाजी सुशांतच्या बॅटमधनं थोडीशी जागा मिळवतोय स्वतःसाठी आणि धावसंख्या पारते 18 धावा धावफलकावर. यस 19 धावा धावफलकावरती होत आहेत. परत एकदा मिस्ट्रोक झालाय, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन दाखल झालाय. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र केला जाणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानलं जातं. एका धावेने धावसंख्येवरती भर, धावसंख्या 20 धावा या धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतं. कोचरा संघ आपल्याला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. कोचरा संघ जो सामना चालू आहे ज्याच्यामध्ये जो संघ विजेता असेल त्याच्याबरोबर लगेच सामना कोचरा संघाचा होईल. त्यानंतरचा चेंडू ऑफिशियल इशारा येतोय की मात्र चेंडू स्वैर असल्याचा एका बाउन्सचा इशारा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याशा ओव्हरमध्ये धावा निघायला सुरुवात झाली. एक षटकार आलाय. परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, परत एकदा आपल्याला दिसेल 2 बाउन्स आहेत. चेंडू स्वैर देखील येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरची अजून एक धाव जोडली जाईल. 22 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्येच्या धावांसाठी पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं बांधून ठेवलं होतं. या ओव्हरमध्ये धावा निघायला सुरुवात झाल्या. अतिरिक्त स्वरूपाच्या बऱ्याचशा धावा आल्यात. थोड्याच वेळात सांगितलं जातील. मात्र तोपर्यंत मात्र उजेलला मोठा फाटका खेळायचा होता. त्यावरती बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये संपर्क व्यवस्थित न झाल्याने थोडीशी बॅटची कडा घेत चेंडू यष्टिरक्षक ओमकार देऊलकरच्या हातामध्ये जाऊन सुपूर्त होताना पाहायला मिळतोय. 22च्या धावसंख्येवरती पहिला धक्का बसताना पाहायला मिळतोय. तो मात्र महापुरुष बॉईज वराड या संघाला. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं, जो गोलंदाजी मार्कवरती राजाराम आचरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. आबळमाया चषक 2026 हे तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील सुरुवात देखील आपल्याला काय रंगतदार स्थितीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आबूद आपल्याला पाहायला मिळतोय. आबूद मुजफ्फर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अर्थातच या फलंदाजांना देखील आपण पाहिलं तर संपूर्णपणे रबल बॉल वरती आपलं अधिराज्य गाजवलं. आणि MS स्पोर्टच्या माध्यमातून समीर आपण पाहतोय अजून काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे संपूर्ण मॅच दिसते त्याच्या बरोबर उजव्या साईड लेफ्ट साईडच्या कोपऱ्यामध्ये आम्ही देखील दिसतोय कॉमेंट्री करताना. आणि हे मनीषने केलंय.
धन्यवाद मनीष की आमचा फक्त आवाज नाही, आम्ही देखील आता लोकांना दिसायला लागलो. परत एकदा राजाराम आज मात्र जर पाहिलं तर थोडासा लेंथ शोधतोय. अतिरिक्त स्वरूपाचे बरेचसे धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये राजारामच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा आतापर्यंत अतिरिक्त स्वरूपाच्या दिल्यात राजारामने. तोपर्यंत परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वापसी करतोय हळूहळू का होईना, मात्र धावांचा विचार केला तर 23 धावा या धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राजारामच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2. जरी 5 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा दिल्या असतील तरी देखील गोलंदाजाने थोडंसं रोखून धरलंय आतापर्यंत तरी. परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय ऑफिशियल इशारा येतोय पंचांचा. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. चेंडू परत एकदा अवांतर आहे राजारामकडे. गती मात्र त्या गती बरोबर चेंडूच्या अचूक टप्प्यावरती पाहिजे, त्या टप्प्यावरती येताना पाहायला भेटत नाहीये. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर राजाराम गोलंदाजी करतोय, त्यामध्ये 6 चेंडू त्याने अतिरिक्त स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. लिगल चेंडूचा विचार मनीष जर आपण केला तर 4 चेंडू लिगली झालेत आणि त्यातील जर पाहिलं तर 6 अतिरिक्त चेंडू त्याने फेकलेत. परत एकदा हा फक्त मनगडी फटका. सचिन येतोय. सचिनचा थोडासा चेंडू पुढे पडताना आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होते आणि या एका धावेने धावसंख्येवरती भर देखील पडली जाईल. धावसंख्या बऱ्याच प्रतीक्षेच्या नंतर मात्र बॅटच्या साह्याने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा या धाव फलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 राजाराम परत एकदा गोलंदाजी मार्कवरती दिसेल. समोर असेल सुशांत आणि तोपर्यंत चेंडू सरळ बाईच्या स्वरूपात एक धाव मिळताना पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एक धाव. गतीवरती भदनाट स्वार होता, मात्र ती लाईन लेट कुठेतरी अपेक्षित होती, ती मात्र कुठेतरी राजारामला शेवटपर्यंत सापडली नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र तरी देखील या ओव्हरचा आपण विचार केला, पहिल्या ओव्हरला 11 आलेले तर या ओव्हरला 14 धावा निघाल्या. धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा या धाव फलकावर लागताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि सलामीला आलेला उजेर मात्र या ओव्हरमध्ये माघारी देखील जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोचरा संघ विनंती असेल आपला संघ नायक कृपया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवा. चालू सामन्यात जो विजेता संघ असेल त्यांच्या बरोबर आपला सामना या ठिकाणी खेळला जाईल. यस, आमचे मित्र सिंधुदुर्गाचा अजून एक गोड आवाज सुनील करवडकर सर यांचं देखील या ठिकाणी आभाळमाया चषकामध्ये आगमन झालंय. सर तुमचं देखील खूप खूप सहर्ष स्वागत आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र तोपर्यंत काय झालंय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अबुद बाद होताना आपल्याला दिसेल. कट आउट आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला निर्णय फलंदाजाकडनं. आश्वरकर आशिष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सचिन आचरेकरला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली अबूच्या माध्यमातून. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय, बघावं लागेल आता मात्र काय होतंय आणि बॅट चिकट लागते आणि आशू जसा आला तसाच मात्र मैदानाच्या बाहेर देखील जाताना पाहायला मिळतोय. सचिनचा प्लॅन मैदानाच्या आतमध्ये आता जर पाहिला ना तर सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो आहोत. चेंडू थोडासा आखूड हाताला लागतोय. यस, आणि ओमकारच्या हातामध्ये जाऊन चेंडू समाविष्ट होताना पाहायला मिळतोय. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. संभाव्य स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सचिन आचरेकर. पाहूया काय केलं जात आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना आहे, पहिलीच इनिंग चालू आहे आणि पहिल्याच इनिंग मधला पहिलाच गोलंदाज या तिसऱ्या पर्वातील सचिन आचरेकर ठरू शकतो का जो हॅट्रिक संपादन करेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फैज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता फैजला विकेट राखायची आहे आणि धावा देखील बनवायच्या आहेत, कारण सलगच्या 2 चेंडूंवरती 2 वन हॅट्रिक वरती सचिन आचरेकर. स्लोअर वाला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच बॅट आणि चेंडू मध्ये कुठचाही संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. गोलंदाजाने आता वर्चस्व आपल्या गोलंदाजीचा गाजवायला सुरुवात केली आहे, त्या अर्थातच सचिन आचरेकरने आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू सचिनचा फैजसाठी.
परत एकदा हा हायबर फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्या ठिकाणी प्रोटेक्शन डीप मिड ऑन वरती आपल्याला पाहायला मिळतं. फेकी होते मात्र फेकी थोडीशी वाईटच झाली आहे. मात्र काय केलं जाईल तोपर्यंत हा ना सिच्युएशन वरती या साईडने ढकला त्या साईडने देखील 1 ना 2 3 वेळा जीवनदान फौजला मिळताना पाहायला मिळतं. थोडासा कुठेतरी कॉलिंग कमी हे बघा मोये आपण पाहतोय मात्र ऑन स्क्रीन. आणि हा फेकी केली आहे मिडल डीप मधनं आणि तोपर्यंत फेकी आली आहे. तोपर्यंत सचिनने देखील प्रयत्न केला त्याचा देखील चेंडूने चकवलं. त्यानंतर ओमकारने प्रयत्न केला आणि आज मात्र फौजचा दिवस असू शकतो. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये थोडं लवकर यावं लागेल. एकच फुलटा चेंडू फुलटॉसला फुल्ली टोल केला. चेंडू आउट ऑफ द पार्क. बऱ्याच विलंबानंतर मिळालेली स्ट्राईक ती सुशांत नाईकला आणि दाखवले आपल्या बॅटची जादू. चेंडूचा प्रवास सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या होते 33 धावा. या धाव फलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोचरा संघ आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार कृपया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे पाठवा. कोचरा परत एकदा आपल्याला पाहायला मिळतं सुरेख चेंडू सचिनच्या माध्यमातून. पहिल्या आपण पाहतोय तो 3 ओव्हरचा हा खेळ पूर्ण झालाय. सरासरी 11 राखण्यामध्ये यशस्वी आहेत ते मात्र महापुरुष बॉईज वराड संघाने त्यांनी बनवले ते मात्र 33 धावा. अभयमाया चषक 2026 तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण आयोजन समितीला आमच्या जवळना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देखील आहेत. आणि पहिलं तर मात्र MS स्पोर्टच्या माध्यमातून संपूर्ण जे सामने असतील ते लाईव्ह कव्हरेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे. आणि समीर आज देखील म्हणजे या पर्वात फ्रंट कॅमेरे बरेच जे आलेत प्रेझेंटेशन बॉक्स मधनं मात्र हे काहीतरी वेगळं आणलंय की एका साईडने मॅच देखील दिसते आणि एका साईडने आम्ही देखील दिसतोय. आजचा संपूर्ण प्रेझेंटेशन बॉक्स आमच्या बरोबर समीर राणे सर आहेत. त्याचप्रमाणे सुनील करवडकर सर देखील आमच्या बरोबर जोडले गेलेत आत्ताच. मात्र तोचपर्यंत आमचे दोन्ही ऑफिशियल नितीन जबडे सर आणि त्यांच्याबरोबर बंटी केरकर सर आणि त्याचबरोबर संपूर्ण आभाळमायाचं एक कुटुंब आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया आता मात्र शेवटचं षटक असेल. कुठच्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जातोय. अर्थातच ओमकार देऊलकर मला वाटतं शेवटच्या ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसताना पाहायला भेटेल. शेवट षटक असेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 33 धावा झाल्यात. आता मात्र शेवटच्या षटकावरती थोडासा जखमी देखील आहे कारण देवगुलीच्या मैदानावरती पायाला दुखापत झालेली ती अजून देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र फिट आहे ओमकार. गोलंदाजी मार्कवरती येतोय 4थं षटक हाताळण्यासाठी. पाहूया 33 मधल्या शेवटच्या 6 चेंडूंवरती पहिल्या इनिंगला संगतीत जाण्यासाठी किती धावांचं समोरच्या संघासाठी टार्गेट सेट केलं जातंय. पहिला चेंडू हा मिस्टर झाला मात्र पाहावं लागेल. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये दाखल झाला. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि सुशांतने पहिल्या चेंडूवरती कार्य केलंय. तो स्ट्राईक एंड वरती आलाय. फैजने पहिल्या चेंडूवरती ते कार्य केले ज्या कामासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं. सुशांतला स्ट्राईक एंड वरती घेऊन आलाय कारण सुशांतचा विचार केला तर सुशांतच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत बसलेले. म्हणजे आता सुशांत वरती संपूर्णपणे जबाबदारी असेल की राहिलेल्या 5 चेंडूंपैकी कमीत कमी 2 चेंडूवरती 9 चेंडूमध्ये वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय. चांगली फटकेबाजी करतोय. तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूचा प्रवास कुठपर्यंत झाला. पंचांचे दोन्ही आता आहेत समांतर. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय मात्र पाहूया काय केलं जात आहे. आणि फैजने स्वतःची विकेट मात्र धावचीच्या स्वरूपात सॅक्रिफाईस करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू असेल सुवैर आणि त्याला मात्र 1 धाव निघताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती मात्र अर्थातच 36 धावा या धाव फलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतो या चेंडूवरती. अर्थातच अजून एक चान्स असेल ओमकारकडे मात्र त्यानंतर चान्स नसेल. तो चेंडू परत हाताळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तेजस. परत एकदा केला चेंडूचा प्रवास झाला. किती धावा मिळतात या चेंडूवरती हे देखील पाहायचं आहे. फेकी चेक करावी लागेल मात्र परत एकदा तेजस मैदानाच्या आतमध्ये गेला आणि तेजस देखील रनआउटच्या साह्याने बाद होतो. सुशांतच्या तर एका विकेट जडीत 2 फलंदाजांनी आता मात्र स्वतःची विकेटचं सॅक्रिफाईस केलंय. तर राहिलेल्या चेंडूंवरती सुशांतचं काम बनतंय. अजूनही 3 चेंडू आहेत. 3 मध्ये कमीत कमी 2 जर चेंडू सीमारेषा पलीकडे जात आहेत समीर तर मात्र फैज आणि तेजसच्या विकेटला सॅक्रिफाईस केलं मानलं केलं जाईल. धाव अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ओव्हर मधला बाकी असेल.
हा 4 चेंडूंचा यस सॉरी 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा पहिलं वाईड होतो. सुरेख चेंडू बया आपल्याला पाहायला मिळतात. महेश परत एकदा चेंडू स्वर आलाय आणि मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये एकूण ह्या चेंडूवरती 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्येवरती परत एकदा भर पडली जाईल. धावसंख्या 39 धावा या धाव फलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा या पूर्ण होताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. सुशांत वरती अजूनही दारोमदार आहे ते अर्थातच महापुरुष बॉईज वराड संघाच्या साठी. स्लोअर वाला चेंडू चेंडूवरती प्रहार तर पाहावं लागेल. केलाय मोठा मात्र चेंडूचा प्रवास कुठपर्यंत होईल. क्षेत्ररक्षण मला वाटतं चांगलं केलं गेलं मात्र चेंडूचा प्रवास बाउन्स घेत सीमा रेषा पलीकडे गेलाय. चौकार आलाय. पाहूया काय झालं. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्लो मोशन मध्ये आपण हे सर्व पाहतोय. क्षेत्ररक्षकाचे शर्यतीचे प्रयत्न चाललेले मात्र अखेरशाने त्यांनी तो प्रयत्न सोडला आणि तोपर्यंत मात्र बाहेर जाऊन चेंडू आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न सक्सेस नाही झालाय. 4 धावा मिळतात आणि या 4 धावांनी धावसंख्येवरती भर पडली. धावसंख्या 43 धावा या धाव फलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी करतो एका साईडने सुशांत. परत एकदा ज्या ठिकाणी मारायचं होतं त्या ठिकाणी ते गेला नाही. बॅटच्या एकदम खालच्या बाजूने चेंडूचा प्रवास केला. एक धावा कंप्लीट झाली. दुसऱ्या धाव्यासाठी फेकी चेक करावी लागेल. आता आपल्याला पाहायला मिळतं राजूने फेकी केली मात्र तोपर्यंत हो काय कलेक्शन केलं ओंकारने आणि काय फेकी केली. धावच्या स्वरूपात बाद होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज. एक धावेचं महत्व आहे या मॅचला आपल्याला पाहायला मिळतं. 44 धावा तर बनल्यात. सुरेख फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. राजूकडनं थोडीशी फायडिश फेकी झाली होती मात्र कलेक्शन खूप चांगलं झालं होतं ओमकारकडनं आणि फेकी देखील त्यानंतरची थोडीशी रिक्सवाली होती. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगला सांगतच घेऊन जाणारा ओमकारचा आपल्याला पाहायला भेटेल. परत एकदा चेंडूवरती मात्र आनंद कारफीटचा फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललेत मात्र शेवटच्या चेंडूवरती सुशांत नाईक धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या 4 ओव्हरच्या सांगते जात असताना 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महापुरुष बॉईज वराड संघ बनवतोय 45 धावा आणि विजयासाठी 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये विजयासाठी महापुरुष देवली संघाला आवश्यकता असेल ती 46 धावांची. कोचरा संघ कर्णधार उपस्थित असेल तर कृपया प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. पाहूया काय घडतंय. या 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये 46 धावांचं आव्हान घेत मैदानाच्या आतमध्ये देवली संघ या पाठलाग करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटेल. तर महापुरुष बॉईज वराड संघ 45 धावांहून कमी धावांवरती रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतं. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असेल कारण जो संघ या मॅच मध्ये विजेता होईल तोच संघ आपल्याला समोर कोचरा संघाबरोबर खेळताना पाहायला भेटेल. अर्थातच दोन्ही संघांसाठी जरी पहिला सामना असेल तरी अस्तित्वाची महत्वपूर्ण लढाई आहे. काय घडलं जात आहे काय बिघडलं जात आहे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती आवाज बदलूया. आवाज असेल सर समीर राणे यांचा. तुम्ही देखील आमच्या बरोबर MS स्पोर्टच्या लाईव्हच्या माध्यमातून जोडले रहा. पाहत रहा आभाळ मॅच चषक 2026 तिसरे पर्व.
चला कट्टागावचे आमचे प्रथम नागरिक जे उपस्थित होत आहेत ना, पाऊस घेऊन मैदानावरती पोहोचलेत. सरपंच उपसरपंच जोडीने आलेत आणि येताना पावसाला देखील घेऊन आले. त्यांनी ठरवलं आपल्या गावचं आयोजन आहे आणि आपल्या गावात पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि त्यासाठी कमतरता सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. फक्त कमी आहे ती पावसाची आणि तो पाऊस घेऊन आमचे सरपंच आणि उपसरपंच साहेब या ठिकाणी पोहोचत आहेत. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. गौरव विर्लेकर आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. सलामीची जोडी दरम्यान दाखल होते मैदानावरती देवली क्रिकेट संघ. देवली क्रिकेट संघाचा सामना आणि गतवर्षीचा सामना कोण विसरणार नाहीये. ज्या सामन्यात श्यामक्कर सरांनी एका चेंडूत 5 धावांची गरज असताना षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. ते श्यामक्कर आज खेळताना पाहायला मिळत नाहीयेत, परंतु थोड्या वेळाने का असेना मैदानावर ते देखील दाखल होतील. MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून काहीतरी वेगळेपण आणि ते वेगळं करत असताना काहीतरी आगळं आणि वेगळं करण्याचा उपक्रम कायम सातत्याने चालू असतो आमच्या MS स्पोर्ट लाईव्हचा. आज ते देखील पाहायला मिळते. स्वागत केलं जाते आमच्या मान्यवरांचं. समीर रावले यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. कट्टा सरपंच सन्माननीय पेनकर साहेब यांचं आपण या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत. तर उपसरपंच सन्माननीय कामतेकर साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. छोटू डोलम यांना विनंती आपले शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया. गोलंदाज फैज आहेत. स्ट्राईकला ओमकार देऊळकर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन आचरेकर. ही जोडी मैदानावर दाखल झाले. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. सगळं काही ठीकठाक आहे. सामन्याला आपण सुरुवात करूया. यानंतरचा सामना मैदानावर पाहायला देखील भेटेल आपल्याला. चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्यासोबत लढत केली होणार आहे ती म्हणजे कोचरा क्रिकेट संघाची. कोचरा क्रिकेट संघ आपण उपस्थित झाला असेल तर या ठिकाणी आपण येऊन भेटायचं आहे. कोचरा, येस, ओके, वेलकम. अगोदर चेंडू बॅकफूट पंच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सक्सेस नाही झाला. थोडी दुखापत आहे ओमकारला, परंतु त्या दुखापतीतून सावरत देखील क्रिकेट चांगलं त्याच्याकडून आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी पावसाने हजेरी लावली आणि आजचा दिवसभर हा पाऊस असावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. फक्त मैदानात कोणालाच अलाउड नाहीये रेनकोट घालायला. आमचे 2 पंच वगळता कोणीही रेनकोट परिधान करायचा नाहीये. वा, काय चेंडू टाकलाय फैजने, जबरदस्त चेंडू. हे पावसातलं क्रिकेट आहे. कधी घसरणारा चेंडू असेल, घसरणारे खेळाडू असतील, सगळं काही आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहे. व्हाईट बॉल, व्हाईट +1, एकूण 2 धावा. या स्क्रीनवरती आपण पाहतोय. तुम्ही ज्या मोबाईलवरती टीव्हीवरती जी स्क्रीन पाहत आहे त्याच्या तुमच्या डाव्या हाताला कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता समालोचन कक्ष देखील पाहायला मिळते. थँक्यू. MS स्पोर्ट लाईव्ह. स्ट्राईक एंडवरती ओमकार. पहिला चेंडू पाहिलं तर निर्धाव होता, परंतु त्यानंतर व्हाईट +1, एकूण 2 धावा जोडल्या गेल्या धावफलकावर. 46चा पाठलाग आहे. चांगला चेंडू भन्नाट वेगात टाकलाय. अगदी काटाकीर चेंडू, अगदी बरेच प्रश्न विचारत चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचलाय. कमाल केली आहे फलंदाजी सुशांतने. अगदी एकतर्फी झुंज दिली आपल्या संघासाठी. त्याने मात्र हिरोचा रोल बजावलाय आज. यावेळी अजून एक चांगला चेंडू, डग झाले बॅटर. खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अगदी फैजने कमाल केली आहे. फलंदाजी थोडा कमी ठरलाय, परंतु आज गोलंदाजी त्याच ताकदीने करतोय. परंतु आज क्रिकेट संघाचा जर विचार करायला गेला, महापुरुष बॉयज वराड क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला, पॅरी आंबेडकर यांच्या मालकीचा क्रिकेट संघ मैदानावरती खेळतोय. पॅरी जाम खुश आहेत आज अगदी पाहिलं तर, आणि स्वतः इनेक्शन मोडवरती देखील पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मात्र दंडित केला जाणार आहे, कारण 2 अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू तुमच्यासाठी मुभा आहे आणि ते तुम्ही हाताळलात. आणि त्यानंतर जर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू हाताळलात तर नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय.
स्ट्राईकला ओमकार. चांगला चेंडू आडवा बॅटने डीप मिड विकेटला टार्गेट केले. क्षेत्ररक्षकाने जबरदस्त काय झेल सुटला तरी चालेल, परंतु त्यानंतर आपल्या संघासाठी संभाव्य 5 धावा त्यांनी रोखल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय तेजस कमालीचं क्षेत्ररक्षण एफर्ट्स लावलेत आणि ते एफर्ट्स आज मैदानावर पुन्हा तेजस कडून पाहायला मिळालेत. यावेळी मात्र थोडा बॉडीवरती चेंडू होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न अनसक्सेस राहिलाय. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झाले सचिन आचरेकर. जबरदस्त चेंडू, नो बॉल. मग तुम्ही अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू हाताळत असाल तर पंच तुम्हाला वारंवार दंडित देखील करणार आहेत. क्रिकेट असो किंवा कोणताही दुसरा खेळ असो, पंचांच्या निर्णयावर कोणताच खेळाडू कधी खुश नसतो. मग ती पंचांनी विकेट दिली तर गोलंदाज खुश होतो, परंतु पंचांनी जर नॉट आउट दिलं तर गोलंदाज देखील नाराज होतात. एका दुसरा जो निर्णय आहे ना, तो पंचांचा निर्णय कायम शिरसावरनं मानायला शिका. पंच जो निर्णय देतील तो योग्यच निर्णय देतील, कारण पंच कोणाच्याच संघात नसतात. यावेळी पुन्हा एकदा पैज कडून चुका होऊ लागल्या. सुरुवात चांगली होती, परंतु त्यानंतर मात्र चुकांतून देखील सुधारावं लागणार आहे. नो बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या धावा ज्या आहेत ना त्या खूप डोकेदुखी ठरत असतात प्रत्येक सामन्यामध्ये, आणि आज देखील तसंच होईल का? पहिली लढत आहे, धावा पुरेशा आहेत. 46चा पाठलाग आहे, 6 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. जबरदस्त गोलंदाजी केली जाते, परंतु धावा मिळत आहेत देखील. 7 धावा धावफलकावर. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा रोखणं गरजेचं आहे. 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केल्या आहेत. लेग बाईटची एक आहे, वाईडची एक आहे, त्यानंतर 3 चेंडू नो टाकले आहेत. गोलंदाजांना अचूकता शोधावी लागणार आहे. पुन्हा एकदा ते चित्र मैदानावरती. पैजची गाडी रुळावर येत नाहीये, ती गाडी पटरीवर आणावी लागणार आहे. त्यासाठी काहीतरी बदल, आणि तो घडलाय. आता एसटी रक्षणात बदल करण्यात आलाय, परंतु काही गोष्टी कानमंत्र देण्यात येईल, कारण पाहिलं तर नो बॉल होता. त्यानंतर बदल करणं तेवढं सहज आणि शक्य नाहीये. सांघिक धावफलक 8 धावा. 4 चेंडू झालेत, 8 धावा धावफलकावरती. षटक बरंच लांबवलंय. काहीशे कानमंत्र, काहीसा अनुभव पैजांना दिला जातोय. पैज चांगले गोलंदाज आहेत, परंतु ज्यावेळी पाऊस पडला ना त्यानंतर विकेट थोडा फास्ट झालाय, आणि त्या फास्ट झालेल्या विकेटवरती त्यांचे चेंडू अतिरिक्त उसळी देखील घेत आहेत. चेंडू जर तुम्ही बाउन्स करत असाल, सलग 4 चेंडू नो हाताळलेत. पंचांची देखील आमच्याकडे नजर आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. स्ट्राईकला सचिन आचरेकर. पुन्हा एकदा ते चित्र. 5वा चेंडू सलग नो आलाय. धावा खर्च नाही केलाय जास्त, फक्त अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आल्यात. पहिले तर 4 चेंडू ग्राह्य हाताळलेत, परंतु त्यानंतर षटक लांबावं लागले. धन्यवाद गावडे साहेब, अगदी वेळात वेळ काढून आपण स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आभारमाय ग्रुपच्या वतीनं आपले लाख लाख धन्यवाद. आपलं असंच प्रेम आमच्या आभारमाय ग्रुप वरती राहू दे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अगदी स्केअरलेसच्या दिशेने चेंडूला टोलावले. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोचले डीप वरून. एकच धाव. मग ती बऱ्याच वेळानंतर बॅटच्या माध्यमातून सिंगल धाव घेतली गेली. तब्बल 5 चेंडू नो आले, आणि त्यानंतर बॅटच्या माध्यमातून सिंगल घेतली गेली. उद्योजक सन्मान्य समीर रावणे यांच्याकडून आमच्या आयोजनासाठी 2500 रुपयाची देणगी येते. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचे देखील धन्यवाद. यावेळी मात्र जीवदान मिळते. ओमकार देऊलकर सारख्या फलंदाजाला तुम्ही जर या मैदानावर जीवदान देत असाल ना, तर येणारी वेळ ही देखील तुमच्यासाठी नसणार आहे. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु थोडे घसरले. परंतु पाहिलं तर कव्हर पॉइंट पासून आपण पाहिलं तर स्वीपर कव्हर पर्यंतचं जे क्षेत्र आहे, पॉइंट कव्हर पासून स्वीपर कव्हर जे क्षेत्र आहे ना, त्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करणं तेवढं सोपं नाही आहे. तिकडे घसरड भाग आहे, त्या ठिकाणी तुम्हाला स्टडवाले शूज परिधान करून क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे, नाहीतर घसरगुंडी पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 11 धावा धावफलकावरती. यस, 3 धावा फक्त बॅटच्या माध्यमातून आल्या. एक्स्ट्रा स्वरूपाच्या 8 धावा पाहायला मिळाल्या आहेत. चला, टीममेट अलाउड नाही आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. वेळेचा मित्रांनो सदुपयोग करूया. जे काही आपल्याला करायचं आहे ते वेळेत करावं लागणार आहे. जे काही करायचं आहे ते आपल्याला वेळेत करावं लागणार आहे, कारण ताजमहल जगाने पाहिलाय,
परंतु जिच्यासाठी बांधला गेला त्या मुमताजने नाही पाहिला, कारण ती वेळ त्यावेळी निघून गेली होती. त्यामुळे जे काही करायचं आहे ते तुम्हाला वेळेत करावं लागणार आहे. सुनील करवडकर सर एका महाभयंकर दुखापतीतून सावरत आज पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले जात आहेत आणि गोलंदाज झालेत उजेर. चांगला चेंडू, त्याचा मात्र वेग होता. वेगाचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न, गोशांकी चित्राची झाली निवड. सिंगल धाव आणि एका धावेने धावफलकावरती बदल, 12 धावा. ओमकार देऊलकरला मिळालेले जीवदान, त्यानंतर 46 धावांच्या पाठलागाला अजून एक कॉन्फिडन्स लेवल अप झाली आहे. थोडा आत्मविश्वास प्रबळ देखील झाला आहे त्यांचा. स्टेटिक ग्राउंड समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा फ्लो तेवढासा फेस खोलला गेला नाही आहे. हिरबाळीला कुरवाळ्यात चेंडू जातोय. सिंगल, अजून एक धाव ऍड केली जाते. 13 धावा. अगदी या षटकात पाहिलं तर निर्णायक षटक आहे. या षटकात सिंगल डबल घ्यायचे प्रमुख गोलंदाज आहेत. यांच्या षटकात सिंगल डबल घेत पुढच्या षटकांवरती आक्रमण करावं असा इरादा देवली क्रिकेट संघाचा पाहायला मिळतोय. लेग कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक फंबल, सुशांत फंबल झालेत. भन्नाट वेग होता या चेंडूवरती, सुशांत बीट झालेत. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक 14. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते देखील बीट झालेत, म्हणजे 2 क्षेत्ररक्षकांना चकवले चेंडूने. 22 स्वरूपाची धाव ऍड केली गेली. यावेळी स्टॅम्प स्ट्रोक, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज उजेर झेल खाली आणि वा, जबरदस्त झेल टिपलाय. अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवर ठेवलेली नजर आणि त्यानंतर चेंडूला समाविष्ट करून घेतले आपल्या हातात. कालच्या दिवसात रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये उजेरने एक चांगला झेल टिपला होता. अगदी मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत होते आणि उंच झेल होता, परंतु तो झेल अस्तित्वात नव्हता, टिपू शकला नसता. परंतु तो अस्तित्वात नसलेला झेल टिपण्याचा विक्रम आमच्या सिंधुदुर्गच्या खेळाडूने रत्नागिरीमध्ये जाऊन करून दाखवलाय उजेरने. स्पर्धेदरम्यान सन्माननीय रुपेश चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. मकरंद सावंत यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय रुपेश चव्हाण यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. पहिला धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. अर्ध्यातच सचिन आचरेकर बाद झालेत आणि नवीन फलंदाज राजू. सन्माननीय महेश चव्हाण साहेब देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. स्ट्राईकला राजू आलेत. वा, चांगला चेंडू, परंतु उसळी होती या चेंडूला. टप्पा चांगला होता, अचूकता शोधावी लागणार आहे. वन बाउन्सचा इशारा देखील, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून गोलंदाज हुजेरसाठी. 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चालू आहे. यावेळी पुन्हा एकदा राजूचा फटका बसलाय. पेरी आंबेडकर झेल खाली. हा झेल पेरीकडून टिपला जाणं गरजेचं होतं. वाह, जबरदस्त. ये तो व्हिडिओ कटेगा और पूरे पंचक्रोशी में बटेगा. सबके स्टेटस में देखने को मिलेगा पेरी आंबेडकर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हो हो हो, झेल सुटला, परंतु चेंडू पोचण्या अगोदर पेरी पोचले नाही. चेंडू अगोदर पोचलाय, पेरीची चूक नव्हती. चेंडू अगोदर पोचला म्हणून झेल सुटला. यस, आज खेळण्याचा अनुभव, पावसाळी क्रिकेट खेळण्याचा अनुभव पेरी यांना आज मिळालाय. समोरच्या दिशेने स्लॅटिंग ग्राउंड, गोलंदाजाला आरसा दाखवलाय. एकी मारा, लेकिन सॉलिड मारा, जबरदस्त फटका, सिक्सर. 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक 22. 22 धावा प्रति षटक, 11ची सरासरी. आता 46चा पाठलाग आहे, म्हणजे अजून विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा, 12ला 24 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस ही स्पर्धेची नियमावली आहे. त्या नियमावलीला अनुसरून 12 चेंडू 24 धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी असते क्रिकेट म्हटल्यानंतर, आणि ती जबाबदारी आज स्वतःच्या खांद्यावरती ओमकार देऊलकर ज्याप्रमाणे सुशांत नाईकने घेतली होती, त्याप्रमाणे आता ओमकारने आपल्या खांद्यावरती घेतली आहे फलंदाजी करण्याची. ती फलंदाजी, ते फटके आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहेत चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्यासोबत सामना असणारे कोचरा क्रिकेट संघाचा. त्यामुळे कोचरा क्रिकेट संघ आपण कुठे दूर राहायचं नाही, दूर थांबायचं नाही. आपण समालोचन कक्षामध्ये पोहोचायचंय.
गोलंदाज अबुद मुजावर, षटक क्रमांक 3. अबुदने आज पुरतं नाराज केलाय. अबुद कडून देखील चांगल्या फटक्यांची आशा अपेक्षा होती, परंतु आज फलंदाजी नाही झाली आहे. आता त्यांची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे का? पहिला चेंडू बॅटच्या अगदी बॉटम एरियाकडे लागलाय. कोणती धाव नाही आहे, डॉट बॉल. आडव्या बॅटने टोलावले. स्क्वेअर लेग पंचांना अगदी त्यांच्या बाजूसून चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. सिंगल. पुन्हा एकदा पॅरी पडलेत, घसरलेत. पॅरीच्या पायात चप्पल नाहीये तरी देखील पॅरी घसरतायत. मला वाटतं ज्यावेळी ते निघाले घराकडून त्या सोनवडे पारच्या पुलाकडे त्यांचं घर आहे, तिथून निघाले ते घसरत घसरत मैदानापर्यंत पोहोचलेत. परंतु हसत हसतमुख चेहरा म्हणून पॅरी आंबेकर यांच्याकडे देखील पाहिलं जातं. यस, डाय मारून जर झेल टिपला तर राहुल डगरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि तो मैदानाचा झेल टिपायचा आहे. पहा क्षेत्ररक्षण, ज्या क्षेत्ररक्षकाने षटकार रोखला होता ना त्याने आता चौकार सोडलाय देखील. म्हणजे वेळ कधी कोणाच्या बाजूने जाईल ते देखील सांगता येणार नाहीये. 4 धावा ऍड केल्या जात आहेत. संघिक धावफलक 4 धावांनी पुढे सरकतोय. संघिक धावफलक पोहोचला आहे 27 धावा धावफलकावर. कोचरा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि यावेळी मात्र जबरदस्त फटका अगदी बिर्र काढून दिलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार आलाय. आबळमायाच्या षटकार. तरकीत्री 33 धावा. ओमकार देऊलकरचा जो झेल सुटला ना, ती कॅच होती की मॅच होती येणारी वेळ तुम्हाला सांगणार आहे. षटकारानंतर 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. संघिक धावफलक 33. तिसरे षटक चालू आहे मैदानात. 8ला 13 बनवायचे आहेत. 8 चेंडू 13 धावा. यावेळी मात्र इनसाइड आउट जागा बनवली, त्यानंतर फटका खेळला. थेट दत्तप्रसाद चव्हाण यांच्या दिशेने टोलावलेला फटका. हा खेळत असताना दत्तप्रसादच्या दिशेने चेंडू काही गेला नाही क्षेत्ररक्षण करत असताना, परंतु आता ओमकारने तो चेंडू धाडलाय. 6 धावा आल्यात. संघिक धावफलक 39. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. एक पाय मागे घेतला, खेचला आणि त्यानंतर स्वार होऊन टोलावलंय. सातला 7 बनवायचे आहेत. 7 चेंडू आणि 7 धावा. यावेळी मात्र स्ट्रेट ग्राउंड. पुन्हा एकदा खडे खडे समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. सिक्सर. सामना बरोबरीच सुटलाय. फक्त अवघ्या एका धाब्याची गरज आहे. 6 चेंडू 1 धाव. चला, कोचरा क्रिकेट संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चालू सामन्यातील विजयी कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. आपण ताबडतोब नाणेफेक देखील करणार आहोत. आमचे पंच देखील रेडी आहेत. मकरंद सावंत पुढील सामन्यासाठी आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील आणि मकरंद सावंत सरांसाठी देखील एक वेगळं पारितोषिक आहे. जर गोट्या अंपायर सारखा प्रत्येक डिसिजन मैदानावरती लोळून दिला तर ते पारितोषिक बंद पाकिटातून देण्यात येईल. यावेळी राजू आता थांबायचं नाव घेत नाहीये. मग ओमकार मारतोय ना, आता मी देखील मारणार आहे. थेट चेंडू ऋषीवरती जाऊन आदळलाय. 6 धावा. MS धोनी स्टाईलने सामन्याची सांगता होते आणि देवली कर्णधार या लवकर पोचा. ओमकार कॅप्टनला जरा लवकर पाठवा. चला या लवकर. ओमकार देऊलकर पहिल्या सामन्याचे शिल्पकार राहिले. एकतर्फी झुंज त्याने दिली आहे आणि या सामन्यात तब्बल 32 धावांची 13 चेंडू 32 धावांची आक्रमक पारी आपल्या संघासाठी विजय मिळवून देणारा खेळ त्यांचा राहिलाय. ओमकार आपण या सामन्यावर पुरस्कार देखील आपल्याला या ठिकाणी वितरित केला जातोय. सन्माननीय कट्टागावचे सरपंच प्रथम नागरिक शेखर पेनकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार वितरित